हा, नमस्कार मंडळी. मी सचिन परत तुमच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय. आज मी सहज असंच आळंदी आणि दिघी रस्त्याला वॉकिंग करत होतो संध्याकाळची रुटीन प्रमाणे. तर एक छान आपल्याला हॅपी थॉट्स ह्या एका संस्थेकडनं आणि आपले ताई आहेत आणि दादा आहेत जे हे पुस्तकांचं एक तुम्ही बघू शकताल एक छान चालतं फिरतं गाडीवरती एक संग्रहालय किंवा पुस्तकालय असं त्यांनी चालवतात जे मोबिलाईज आहे गाडीमध्ये आहे. तर आपण थोडस त्यांच्याशी संवाद साधूयात आणि समजून घेऊयात की त्याच्या मागे काय प्रेरणा होती किंवा काय भावना म्हणून त्यांनी हे चालू केलं. आणि तुम्ही बघू शकता इथे छान त्यांनी पुस्तकाचे वेगवेगळे विषय आहेत. जसं माझ्यासमोर आहे आनंदाचे रहस्य, आळसावर मात, महापुरुषांच्या लेखणीतून आणि परत बरीच पुस्तकं आहेत. थोडस एक बाबा आहेत, त्या बाबांशी बोलूयात की ते पण सेवेकरी आहेत. अ, एक मिनिट, तो चालू नाही केलेला. हो, नाही. हा. तर माझ्याबरोबर एक बाबा आहेत. बाबा, तुमचं नाव काय थोडं सांगू शकता? महादेव कोळी. बर. काय नक्की आहे हा उपक्रम आणि नक्की काय कसं तुम्ही हे चालू केलेलं आहे आणि किती वर्ष झालं करत आहात, किती दिवस झालं चालू केलेलं आहे? हा थोडं माईक जवळ घ्या. हा हा 10 वर्षापासून आम्ही हे चालू केलेलं आहे. त्याच्यापूर्वी अजून 20 वर्षापासूनच चालू आहे. ह्याच्यामध्ये आनंद, प्रेम आनंद मौन, कसा अभिव्यक्ती ही प्रत्येका ईश्वराकडून कशी करायची याच्याबद्दल माहिती या आपल्या ह्याच्यामध्ये संपूर्ण आहे. बर, बर. आणि तुम्ही काय ह्याच्यामध्ये सेवा देत असता ह्या पूर्ण विषयामध्ये? आम्ही सेवा म्हणून एक नाही का एक संपूर्ण संपूर्ण सर्व जणांना हे माहिती मिळावी. बर, आनंदामध्ये कसं जीवन अभिव्यक्ती प्रत्येका ईश्वराकडून व्हावी हे भावना ठेवून आम्ही सर्व हे करत आहे. बर, बर. काय बाबा नाव म्हटले तुमचं? तुम्हाला महादेव कोळी. महादेव महादेव कोळी. कोळी. बर, अशा प्रकारे आपल्याबरोबर महादेव कोळी हे बाबा आहेत की जे अ, अ, ही जी हॅपी थॉट्स म्हणून एक तुम्ही बघू शकताल. अ, ही अशी एक गाडीमध्ये यांनी हे पुस्तकालय चालू केलेलं आहे. तुम्ही बघू शकताल, मी आता आळंदी रोडला आहे आणि छान उपक्रम आहे. पुस्तक संस्कृती फार चांगल्या प्रकारे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून साध्या आयुष्यातून आपण कसं आपण आनंद आयुष्य जगावं आणि ते कसं लोकांपर्यंत पण ते विचार पूर्ण कसे पुढे पाठवावेत. तर अशी छान छान पुस्तकं तुम्ही बघू शकताल. इथे तुम्ही पाहताल की स्वरा सायणा बच्चों का संपूर्ण विकास कैसे करे, संपूर्ण लक्ष, परत स्वास्थ्य के लिए विचार नियम, मौन नियम, लिखाण नियम, सुनेहेरा नियम, अशी पण आहेत पुस्तकं. काही वेगळ्या प्रकारची पण आहेत, जशी तुम्ही बघताल महाराष्ट्राच्या संत शिरोमणी संत एकनाथ महाराजांची काही पुस्तकं दिसतील तुम्हाला. परत तुकाराम महाराजांचं आहे, त्यानंतर नामदेवांचं आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींचं पण आहे. छान वाटतंय की आळंदी रोडला आहे आणि अशा प्रकारे आपले संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पुस्तकांचा संग्रह इथे आहे. बरोबर. गर्भसंस्कार आहेत. बाबा मला आवर्जून सांगतायत की गर्भसंस्काराचे पुस्तक आहे. त्याप्रमाणे इथे बघू शकताल की स्पिरिच्युअल पेरेंटिंग हेचंही पुस्तक त्यांनी इथे संग्रहात ठेवलेलं आहे. पैसा ध्येय नव्हे मार्ग आहे. अरे वा, छान. संपूर्ण भगवद्गीता जीवनातील 18 युक्त सरश्री ही एक पुस्तक आहे. छान आहे. रामायण आहे. वनवास रहस्य हे एक पुस्तक आहे. द पॉवर ऑफ प्रेझेंट, बियॉन्ड लाईफ, माइंड युअर ब्रेन, मास्टर युअर लाईफ, मास्टरिंग द आर्ट ऑफ डिसिजन मेकिंग. सो खूप छान आहेत. बाहुबली, हनुमान, लीडर्स को. आपल्याबरोबर काही ताई पण आहेत एक की ज्या ह्या ऍक्च्युली पुस्तक ह्या संग्रहालयाच्या किंवा ह्या पुस्तकालयाच्या काळजी घेतात किंवा ते ह्याचा प्रसार करतात. थोडस आपण ताईंशी बोलूयात. ताई, थोडं सांगा की कसं तुम्ही हा उपक्रम चालू केला, ह्याच्या मागे प्रेरणा काय होती आणि कसं करता आहात, एकंदरीत किती दिवस झालं करता आहात? हॅपी थॉट्स. मी 2009 पासून या संस्थेशी जोडलेली आहे आणि ज्या वेळेसच मी सरश्री म्हणून आहे त्यांचं शिबिर केलं तेजग्यान फाउंडेशन हॅपी थॉट्स मध्ये. तर त्या हॅपी थॉट्स मध्ये आपल्याला तिथे शिकवलं जातं की आपल्याला मनुष्य देह कशासाठी मिळालेला आहे आणि या जीवनाचं कसं सार्थक करावं.
तर त्यासाठी मी ते शिबिर केल्यानंतर ना मला पूर्ण सेवेची इच्छुकता निर्माण झाली. मला घरी संसार, मुलं वगैरे सगळे असताना सुद्धा मी या कार्यात उतरले आणि 2009 पासून मी सेवा करत आहे. आणि हे जे आहे याला मी तेजज्ञान रथ म्हणतो. तेज ज्ञान रथ. हा, वा. तेजज्ञान रथ आहे हा. हा ओके. रथ आम्ही पुण्यामध्ये सगळीकडे फिरवतो. गुरुपौर्णिमेला 10 तारखेला याचं ओपनिंग झालेलं आहे आणि 10 तारखेपासून पुण्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही घेऊन जातो. यामधनं एकच उद्देश आहे की विश्व शांतीसाठी कार्य व्हावं बरोबर. आणि सगळ्यांसमोर जे आजकालचं युग आहे, मोबाईल आणि कॉम्प्युटरचं युग असल्यामुळे खरंच. सगळेजण जे IT कंपनीमध्ये जॉब करतात आणि त्यामुळे त्यांना ते त्रस्त झालेले असतात विचारांना पूर्ण. तर त्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि नवीन युग निर्माण करण्यासाठी मी कार्य करतो आहोत. धन्यवाद. थँक्यू. खूपच छान वाटलं. प्रेक्षक तुम्ही बघताल की त्यांनी एक खूपच छान संकल्पना किंवा कल्पना त्यांच्या ह्या पूर्ण पुस्तकालय चालवण्याच्या मागचा उद्देश त्यांनी सांगितला की मुलं जशी किंवा आपलं आताचं जे जनरेशन आहे हे जास्त करून डिजिटल मीडियावरती खूप जास्त गेलेलं आहे किंवा त्याचं अतिरेक खूप जास्त होतोय. त्यामुळे बऱ्याच गोष्टींना समोर जावं लागतंय की थोडक्यात मानसिक आजार असतील किंवा थोडे मनाचे विकार असतील, तर त्यापेक्षा आपण जर तो विषय सोडून जर आपण पुस्तकांकडे जर वळालो तर डेफिनेटली नक्कीच पुस्तकांमधून चांगले संस्कार आणि ह्या आजारांपासून आपण लांब राहू शकताल असा त्यांनी एक उद्देश आणि ह्या उद्देशामधूनच त्यांनी हे उपक्रम चालू केलेला असं त्यांनी व्यक्त केलं. खूप खूप धन्यवाद. ताई तुमचं नाव जरा सांगताल एकदा? सुनीता पवार. सुनीता पवार. गाव कुठलं ताई? मी पुण्यात राहते, नारायणपेठे. नारायणपेठेमध्ये. अरे हो. वा, छान छान वाटलं. तर छान उपक्रम आहे माझ्यामध्ये तरी. आपल्या बरोबर भारतीय संस्कृती उत्सव म्हणून आपल्याकडे भारत विकास संगम थोडं ओळख करून द्या काय तुम्ही करता आणि तो माईक त्यांना देता. हा माईक घ्या. आणि कसं काय तुम्ही ह्या उपक्रमाशी जोडले गेले आणि काय आहे नक्की तुम्ही काय करताय? मी ड्रायव्हर आहे कोल्हापूरचा आहे. बर, काय नाव तुमचं? आनंद जाधव. आनंद जाधव. बर बर. किती दिवस झालं सेवा देताय? गेले 1 वर्ष. 1 वर्ष झालं सेवा देताय. छान वाटतंय. नाही, आणि सेवेमध्ये खरंच हा सेवाभाव हा फार मोठा विषय आहे. खूप छान. त्यामध्ये आनंद नक्कीच आहे, 100% आहे. एकदम मस्त वाटतं. हो ना. चालेल. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ताई. दादा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप वेळ दिला तुम्ही. खूप खूप आभारी आहे. बहुत बहुत धन्यवाद. थँक्यू.